नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रंगनाथ अंबादास मिळे, कंपोस्ट आंबोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. आपण या घेवड्याला DA पॉवर ह्युमस ग्रोमॅक्स इत्यादी औषधं दिले. अशा प्रकारचं आहे. ग्रोथ ब्रीथ एकदम मस्त एकदम. आता हा जो तुमचा घेवड्याचा प्लॉट आहे मला भरपूर वाढलेला दिसतोय. आता याला आतापर्यंत किती ड्रिचिंग झालंय? 3 ड्रिचिंग झाले आता. 3 ड्रिचिंग झालेले फक्त. किती दिवसाचा प्लॉट आहे? महिन्याचा साधारण. महिन्याचा प्लॉट आहे. आता याला सिटिंग वगैरे आणि वाढ पण चांगली दिसते. वाढ पण आता ही जी पत्ती आहे, पत्तीला शायनिंग पण भरपूर आहे. हा, आणि कुठे कोणत्या प्रकारचं रोगाचं प्रमाण दिसत काहीच नाही, नागाळाही नाही, काहीच नाही. तर ड्रिचिंग तुम्ही कशा दिलेले? DA पॉवर ह्युमस 19 नॅनो मधलं आपलं 250 ग्रॅम दिलं होतं. ग्रॅमचं. मग तुम्हाला वाटलं होतं का एवढं 250 ग्रॅमने 1 एकरचं नाही वाटत नव्हतं, अंदाजच नव्हता इतकं भारी होईल असं. इतकं भारी होईल असं? ते नॅनो मध्ये असल्यामुळे फास्ट लागलं आणि झाडाची ग्रोथ ब्रीथ एकदम टकडक झाली. आता इतर बाकीचे प्लॉट आहे किंवा मग याच्या आधी जे तुम्ही काही प्लॉट करायचे जे आपली थेरी वापरत नव्हते, तर एवढा 1 महिन्याचा घेवडा होईपर्यंत किती ड्रिचिंग असायचे? ड्रिचिंग बिन भरपूर आणि खर्च भरपूर होता. खर्च भरपूर होता. मेन खर्च वाचला. कमी खर्चामध्ये उत्पन्न पण चांगलं निघालं अशी अपेक्षा आहे. कमी खर्चात उत्पन्नच चांगलं. आता तुम्ही याला स्प्रे किती मारले? स्प्रे 2दाच दिला फक्त पूर्ण 1 महिन्यात 2 स्प्रे दिला. आजपर्यंत काहीच परत मारलंच नाही. तुमचं जे आहे आता तर ह्या झाडानं मला कुठं रोग राग काहीच दिसत नाही. हा, पूर्ण पत्ती वगैरे फ्रेश दिसते आणि शेंडा पण चांगला चालू आहे आता याचा. फुलकळी पण चांगली लागली. हा, फुलकळी लागलेली. तर इतर जे प्लॉट बघतो आपण तर त्यांना खूप प्रमाणात रोग राग येतात. तुम्ही याच्या आधी पण केलेलं आहे पण. तर त्याला तुम्हाला किती फवारण्या लागायच्या? एवढ्या त्याला 4-5 फवारण्या किंवा 10 फवारण्या लागायच्या एका महिन्यामध्ये. आता याला 2दाच दिलेलं आहे फवारणी स्प्रे. 2दाच दिलेलं आहे. याचं कारण काय? तुमच्या झाडाला आजार पण येत नाही, काही नाहीये. मग तुम्ही काम कशावर करता नेमकं? मातीवर का कशावर? माती पण तुमचे ऑर्गॅनिक औषधं पण. त्यांनी एकदम भांडवल एकदम कमी लागतं, उत्पन्न जास्त निघतं. आपलं जे ह्युमस प्राईम वापरता तुम्ही आतापर्यंत किती सोडलेलं आहे? 2दाच दिलेले. 2दा दिलेले. पण ते झाडाच्या पूर्ण एकदम अपटेक करायला याला त्याला एकदम भारी झाड एकदम उचलून घेतं डायरेक्ट. केमिकल पेक्षा ते जास्त पटकन उचलतं. आणि तुम्ही आता काही शेतकरी 1261 किंवा वॉटर सोल्युबल जे काय असेल ते सोडता, तर त्याच्या आपण अजून काहीच दिलेले नाही. आतापर्यंत आपण काहीच दिलेलं नाही. केमिकलचा विषयच नाही आजपर्यंत, काहीच दिलेलंच नाही. काहीच दिलेलं नाही. फक्त आपले DA पॉवर आणि ह्युमस. 19 ग्रोमॅक्स नाही का? हा, ग्रोमॅक्स मायक्रोबूस्ट याचा स्प्रे झालेला आहे. हा, आता एका महिन्यात साधारणपणे तुमचा खर्च किती झालेला आहे घेवड्याला? आता खर्च साधारण 5,000. 5,000. आणि हा जर तुम्ही दुसरी ट्रीटमेंट फॉलो केली असेल तर आतापर्यंत 10-15 हजाराच्या वरती गेला असता. 15,000. अजून तुम्ही सेटिंगचा आपला स्प्रे पण मारलेला नाही मारलेला. हा, तरी इथं भरपूर प्रमाणात सेटिंग दिसते. झाडाला फुलकळी ते बघा ना तुम्ही. शेंग बिंग एकदम वाकडीचा विषयच नाही शेंगाचा. डायरेक्ट सरळ आहे सर्व शेंगा सरळ आहे. हा, सरळ आहे. तर तुम्हाला उत्पन्नात किती वाढ होईल? उत्पन्नात अपेक्षा आहे. उत्पन्न वाढलं पाहिजे असं. वाढलं पाहिजे. 100% वाढेल तुम्हाला असं वाटतं का? 100% वाढेल. फिक्स वाढेल. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? त्यांनी याचा स्प्रे केला पाहिजे, हे औषध वापरले पाहिजे. कमी खर्चात उत्पन्न जास्त आहे आणि जमिनीची पोत चांगली राहते. त्यांनी जमिनीची पोत चांगली राहते. ह्युमस प्राईम आहे जे आपलं ते तण पण नाही. आता वावरात तण पण नाही, काहीच नाही. आता तुम्ही बघता एकदम कमी प्रमाणात आपण जे बघतोय. तर ह्युमस प्राईम जे आहे आपलं ते झाडाचे जेवढी काही भूक आहे तेवढं पूर्ण जमिनीतून उचलून देतं. म्हणजे जे काही तणाला खायला जे खत उरणार आहे ते काय उरत नाही. त्याच्यामुळे ते झाड तुमचं कंटिन्यू अपटेक करत राहतं. भारी एकदम शेंडा बिंडा एकदम टकाटक आहे. शेंडा बिंडा 8 दिवसांनी येऊन बघा परत कसं होईल. 8 दिवसांनी. तुमच्या अंदाजे पहिला तोडा किती किलो पर्यंत जाऊ शकतो तुमचा? साधारण 200 क्विंटल 200 किलो 200 किलो पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे अजून त्याला एवढी ट्रीटमेंट पूर्ण एवढा खर्च पण केलेला नाही. 5,000 खर्च झालेला आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे का 200 किलो माल पहिला तोडायला निघाला 100% निघणार? म्हणजे उत्पन्नात पण तुमचं वाढ होणार आहे आणि खर्च पण कमी होणार आहे. आणि नॅनोचे आपले औषध असल्यामुळे रिझल्ट पण तुम्हाला किती दिवसात येतो तरी साधारणपणे? 3-4 दिवसापासून लगेच त्याची चालू होती अपटेक करण्याची प्रक्रिया चालू होती. आणि लॉंग टर्म रिझल्ट असतो आपला.
आता तुम्ही म्हणते एका महिन्यात फक्त 3च ड्रिचिंग केलेले, 3च ड्रिचिंग केल्या आणि एकदा स्प्रे केला. एकदा स्प्रे केला, बाकी दुसरं काही मारलेच नाही, काही मारलंच नाही. बापरे, लिक्विड खताचा अजून विषयच नाही, लिक्विडचा विषयच नाही. आणि झाडाची क्वालिटी पण क्वालिटी पण भारी आहे. खूप छान आहे आणि पत्तीला कुठं रोग राग वगैरे नाही. म्हणजे आपण जे आहे पूर्ण पोषणावर काम करतो. एकदम जे पोषणावर जर काम केलं तर तुमचा रोग येण्याचे चान्स आहे का नाही? मग रोग येणारच नाही रोग. पूर्ण फक्त पोषण तुम्ही प्रॉपर दिलं पाहिजे. पोषण. धन्यवाद सर. धन्यवाद.